जय शिवराय मित्रांनो हे आपलं 992 सोयाबीन आहे KDSचं. आता हा लय बेकार झाली बरं का. आपण याला बेडवर टोकन पद्धतीने केलेलं आहे. एकदम मस्त एक नंबर वापरून आलेलं होतं. जेव्हा पेरणी केली ना तेव्हा जेमतेम वल चांगली होती, पाऊस पडेल वाटलं, पण आता लई कंडिशन खराब झाली. पिकात म्हणजे म्हणावं तेवढी अशी कळत राहील नाही. आता बघा ती खालच्या गुंड्या वगैरे पूर्ण पिवळ्या पडून चालल्या, तर पानं सुकले मुलं आहेत. आता हे अजून एक 4 दिवस तग धरल असं वाटतंय. त्याच्यानंतर मला तर वाटत नाही तग धरल. सगळा खेळ निसर्गाचा आहे. आपण करायची मेहनत आपल्यापाशी, पण जे निसर्गानं ठरवलंय तेच होणार आहे. काय खालच्या साईडला थोडीशी वल आहे, ते पण मला वाटतं हे आपण बोध म्हणजे बेड सोडल्यामुळे वल राहिली बघा. हे अशी तर या स्टेपला आता त्याला काही फवारणी पण जमत नाही आणि काहीच नाही जमत. कारण सध्या आता हे सोयाबीन आपलं ICU मध्ये गेल्याने झालेलं आहे. पिकाचा हाच टाईम असतोय वाढायचा. पण याच टायमाला जर पाऊस नाही आला तर कसं होणार आहे. काय पानाची पूर्ण वाढ सुद्धा नाही झाली. हे तर खालचेच 2 आहेत, पण हे बघा एकदम असं ह्याच्यात जीव नसल्यासारखं वाटायले. आता यावर तर उपाय कुणाकडेच नाही आणि ह्याला पर्याय पण नाही. पाऊस पडल्याशिवाय तर काहीच होणार नाही. आपलं जेवढं चालणार आहे, जे आपल्याला कळतंय, जेवढं होतंय मेहनत वगैरे, ही पाऊस पडल्याशिवाय नाही. तर इच्छा अशीच आहे की आता पडावं पाऊस. आज थोडंसं बदललंय वातावरण, पण काय माहिती काय होते. असं बघितलं ना भाऊ, आपल्याला तर शेतातच जीव वाटत नाही, त्या रानातच जाऊ वाटत नाही. ठीक आहे मित्रांनो, चला, तुमच्याकडं पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.